एक देश एक निवडणूक का? काय फायदे किंवा नुकसान होऊ शकतं? सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कोणते मतभेद आहेत? लोकसभेत सादर झालेल्या विधेयकात नेमकं काय? हे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. त्याचीच उत्तरे या व्हिडिओमध्ये देणार आहोत. सोबतच त्या अनुषंगाने काय मुद्दे आहेत सगळ्यांची चर्चा या व्हिडिओमध्ये करायची आहे. सो स्टे कनेक्टेड. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. निवडणूक संपलेली आहे, पण त्याची चर्चा मात्र अजूनही सुरू आहे. लोकसभेची निवडणूक झाली, मग नंतर हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड, आपला महाराष्ट्र आणि अजून विविध राज्यांमधल्या निवडणुका. 29 राज्य आहेत. त्या प्रत्येकाच्या विधानसभेचा कालावधी हा वेगवेगळा आहे. त्यामुळे कोणत्या एखाद्या वर्षात निवडणुका नाहीत असं कधीच होत नाही. म्हणजे इलेक्शन कमिशन हे सतत कामात राहतं. होणारा खर्च, यंत्रणा वगैरे गोष्टी आपल्या विचार कक्षेच्या बाहेर असेल. यातून मार्ग निघू शकतो जर का सगळ्या राज्यातल्या म्हणजे देशभरातल्या निवडणुका एकाच वेळी झाल्या तर. हो, हे शक्य आहे आणि सोपं सुद्धा. प्रत्येक गोष्टीत वेस्टर्न इन्फ्लुएन्समध्ये आपण जगतोय, मग ते निवडणुकीच्या बाबतीत का होत नाही? आता होईल. विकसित पाश्चात्य देशांमध्ये एकाच वेळी सर्व निवडणुका होत असतात. तसं आता आपल्याकडे देखील होणार आहे. त्याच्याच संदर्भातलं विधेयक सुद्धा लोकसभेमध्ये सादर करण्यात आलं. काय हे विधेयक? एक देश एक निवडणूक. नेमकी संकल्पना काय? लोकसभेसोबत 29 राज्यांमधल्या निवडणुका एकाच वेळी घेता येणार आहेत. सप्टेंबर 2024ला केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शनला मंजुरी दिली. 17 डिसेंबर 2024ला वन नेशन वन इलेक्शन विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आलं. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचं केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. मतदान किती पडलं माहिती आहे? पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक मतदान झालं. त्यावेळी विधेयकाच्या समर्थनार्थ 220 खासदारांनी मतं दिली, तर विरोधात 149 खासदार होते. पण पुन्हा एकदा ही प्रक्रिया झाली. त्यावेळी समर्थनार्थ 269 तर विरोधात 198 मतं पडली. लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांनी हा निकाल जाहीर केला. पण विरोधी पक्षांनी या वन नेशन वन इलेक्शन पद्धतीला विरोध केलेला आहे. काय आक्षेप आहेत त्यांचे? हे विधेयक घटनेच्या मूलभूत रचनेच्या विरोधात आहे. लोकशाही नष्ट करणं हा याचा हेतू असल्याचा आरोप हा काँग्रेसने केलेला आहे. लोकशाही नष्ट होणार, घटना नष्ट होणार, महागाई वाढणार, हे कोण म्हणतंय? तर आम आदमी पार्टी म्हणजेच आप. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, तामिळनाडूतला DMK, पश्चिम बंगालमधला TMC, CPM, समाजवादी पक्ष अशा काही पक्षांनी याला विरोध केलेला आहे. विरोध करणारे बहुतेक सर्वच पक्ष इंडी आघाडी किंवा इंडियाचा घटक आहेत. 8 विधानसभा ज्यांना एकत्र जमवता येत नाहीत, ते काय एकत्र निवडणुका घेणार असा आक्षेप समाजवादी पार्टीचा आहे. शिवाय एक निवडणूक अनेक टप्प्यामध्ये होते. अशा वेळी सगळ्या निवडणुका एकत्र कशा शक्य आहेत असा सवाल देखील विरोधकांकडून करण्यात येतोय. हे सगळे आक्षेप असले तरी सत्ताधाऱ्यांकडून विधेयक तर मांडण्यात आलेलं आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांनी काही शिफारसी या संदर्भामध्ये केलेल्या आहेत. त्या कोणत्या? त्याआधी वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना तरी नेमकी काय आहे ते बघूया. याच्या नावामध्येच अर्थ आपल्याला समजता येऊ शकतो. एक देश एक निवडणूक म्हणजेच देशभरातल्या निवडणुका, मग त्या लोकसभेच्या असतील, राज्य विधानसभेच्या असतील, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच नगरपालिका, नगरपरिषदा आणि ग्रामपंचायत निवडणुका एकत्र घेणं. सध्या ज्या निवडणुका होतात त्या वेगवेगळ्या कालावधीमध्ये होतात. आता मागचीच निवडणूक बघा. लोकसभेच्या निवडणुकीचे जवळपास 7 टप्पे होते. त्यामुळे अनावश्यक सरकारी खर्च त्या ठिकाणी झाला. साहजिकच सरकारी तिजोरीवरती ताण पडला. वातावरण ज्यात सामाजिक आणि राजकीय असे दोन्ही आपल्याला सांगता येतील ते सगळं अस्थिर होतं. निवडणूक म्हटल्या की आचारसंहिता येते, ती वारंवार लागते. विकास कामं खोळंबतात आणि या सगळ्याचा आपल्यासारख्या सर्वसामान्यांना जो त्रास होतो तो वेगळाच असतो. विवेक देबरॉय आणि किशोर देसाई यांनी याबाबत काही तथ्य मांडली. त्यांच्यामध्ये आचारसंहिता, निवडणूक यामुळे जवळपास 7 महिन्यांच्या कालावधीसाठी सरकारी कामं, योजना या खोळंबतात. त्यात लोकसभेसाठी 3 आणि 4 राज्यांसाठी 4 महिने वाया गेले. हा सगळा अभ्यास कधी करण्यात आला? 2017 साली त्यांनी आपली मतं मांडली. त्या आधीच्या निवडणुकीतली ही निरीक्षणं आहेत. म्हणजेच अर्ध्या वर्षाहून हा कालावधी जास्त आहे. त्यामुळे औद्योगिक गुंतवणूक, शाळा, रुग्णालये, रस्ते
यासाठीची कामं, त्याला मिळणारा निधी, या सर्वांवरती त्याचा विपरीत परिणाम झाला आणि होतोय असं आपण आता म्हणू शकतो. कारण दर थोड्या कालावधीने आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या निवडणुका या असतातच. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर 5 वर्षातले जवळपास 300 दिवस इलेक्शन कॅम्पेन, पोलिंग याच्यामध्ये जातात. राजकीय नेते लोकांच्या कामांच्या ऐवजी इलेक्शन कॅम्पेनवरती आपला फोकस जास्त करतात. एवढ्या काळामध्ये विकासाला अक्षरशः ब्रेक लागतो, खर्च तर वारेमाप होतो. एका रिपोर्टनुसार 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीचा खर्च हा 55 ते 60 हजार कोटी इतका झालेला आहे. तर यावेळी तो 50 हजार कोटींपेक्षा देखील जास्त झाल्याचं पाहायला मिळालं. हे सगळं पाहता मागच्या काही वर्षांपासून निवडणुका एकत्र घ्यायला हव्यात अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. अनेकांचं म्हणणं असं असतं की एकत्र निवडणुकांमुळे प्रशासनावरती ताण पडेल, पण आधीही निवडणुका एकत्र झालेल्या होत्या हे या लोकांना माहिती आहे का? 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या होत्या. पुढे 1968 आणि 1969 मध्ये अनेक विधानसभा या मुदतीपूर्वीच विसर्जित झाल्या. नंतर डिसेंबर 1970 मध्ये लोकसभा सुद्धा विसर्जित झाली होती. म्हणजेच 1967 पर्यंत अनेक राज्यांच्या निवडणुका एकत्र होत होत्या. त्यामुळे तो अनुभव तर नक्कीच आपल्या पाठीशी आहे. महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका आहेत, 225 नगर परिषदा आहेत, 28,813 ग्रामपंचायती आहेत. देशभरात हाच आकडा 2.5 लाखांच्या घरामध्ये आहे. या सगळ्या निवडणुका एकत्र हव्या यासाठी रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली होती. त्या समितीच्या बाबतीत थोडक्यामध्ये माहिती बघूयात. अध्यक्ष रामनाथ कोविंद जे माजी राष्ट्रपती आहेत. आता सदस्य कोण कोण आहेत बघा. अमित शहा केंद्रीय गृहमंत्री, गुलाम नबी आझाद राज्यसभेचे माजी विरोधी पक्षनेते, NK सिंह 15व्या नीती आयोगाचे अध्यक्ष, डॉक्टर सुभाष सी कश्यप लोकसभेतले माजी पूर्व महासचिव, हरीश साळवे ज्येष्ठ अधिवक्ता, त्यानंतर संजय कोठारी माजी मुख्य दक्षता आयुक्त, अर्जुन राम मेघवाल केंद्रीय मंत्री आणि डॉक्टर नितेन चंद्र HLCचे सचिव असे अध्यक्षासहित एकूण 9 जण या समितीमध्ये आहेत. या समितीने जवळपास 65 बैठका घेतल्या, चर्चा केली. समिती गठीत झाल्यापासून या समितीने काय काय केलं, जसं मी आत्ता सांगितलं तसं 65 बैठका घेतल्या, 16 भाषांच्या 105 वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या, या लोकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या, 21,558 नागरिकांशी ऑनलाईन म्हणजेच वेबसाईट, ईमेल, पोस्टाच्या माध्यमातून संवाद साधला, 4 माजी सरन्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचे 1 माजी न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे 12 माजी न्यायमूर्ती, 4 माजी मुख्य निवडणूक आयुक्त, 8 राज्यांचे निवडणूक आयुक्त, अर्थतज्ञ, राजकीय पक्ष, उद्योजक या सर्वांसोबत चर्चा केली. 47 राजकीय पक्षांनी आपले सजेशन्स या बाबतीत दिले, 32 पक्षांनी पाठिंबा दिला तर 15 पक्षांनी विरोध केला. राज्यघटना तयार करतेवेळी जशा इतर देशांच्या घटनांचा अभ्यास करण्यात आला तसा या समितीनं निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास केला. अर्थात त्यातलं आपल्याकडे काय लागू होऊ शकतं हे पाहण्याचा सल्ला समितीने दिलेला आहे. असा सगळा 18,626 पानांचा रिपोर्ट तयार करण्यात आला आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर करण्यात आला. आता याच्यातल्या शिफारसी काय आहेत बघा. सर्व राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजेच 2029 पर्यंत वाढवला जावा. त्यानंतर 2 टप्प्यात निवडणुका घ्याव्यात. पहिला टप्पा लोकसभा आणि विधानसभेचा असावा आणि दुसरा टप्पा स्थानिक स्वराज्य संस्थांचा असावा, तो 100 दिवसानंतर. आणि तिसरं, 3ही निवडणुकांसाठी एकच मतदार यादी, मतदार ओळखपत्र यासाठी घटना दुरुस्ती करावी आणि त्याला निम्म्या राज्यांची मान्यता असावी. पुढचं काय, या सगळ्या प्रक्रियेसाठी कर्मचाऱ्यांची उपलब्धता, EVM सुरक्षा या संदर्भातलं नियोजन निवडणूक आयोगानं करावं. या सगळ्या प्रक्रियेसाठी जी घटना दुरुस्तीची शिफारस या समितीने केलेली आहे ती कशी असेल त्यावरती एक नजर टाकूयात. कलम 82 घटना दुरुस्तीद्वारे जोडलं जाईल, म्हणजेच त्या माध्यमातून या निवडणुका एकत्र घेता येतील. अनुच्छेद 83 जे संसदेच्या सभागृहांच्या कार्यकाळाच्या संदर्भात आहे, तर अनुच्छेद 172 जे राज्य विधानसभांच्या कार्यकाळाच्या संदर्भात आहे. त्यासोबतच कलम 327 विधानसभांच्या निवडणुकांशी संबंधित कायदे करण्याचा संसदेचा अधिकार याबाबत आहे. या सगळ्यांमध्ये सुधारणा केली जाणार. त्यानंतर ही सार्वत्रिक निवडणूक झाल्याच्या नंतर लोकसभेच्या पहिल्या बैठकीच्या तारखेला राष्ट्रपती अधिसूचना जारी करतील.
अशी तरतूद या विधेयकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. अधिसूचना जारी करण्याच्या तारखेला नियुक्त तारीख म्हटलं जाईल. लोकसभेचा कार्यकाळ हा ठरलेल्या तारखेपासून 5 वर्षांचा म्हणजेच आधी जसा होता तसा असणार आहे. या निवडणुकांसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची शिफारस समितीने केली होती, पण डिसेंबरमध्ये झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. अशा एकूणच घडामोडी या विधेयकाच्या संदर्भानं आतापर्यंत घडलेल्या आहेत. निवडणुकांमध्ये अलीकडच्या काळात गैरप्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. सोबतच त्रिशंकू अवस्था समजा असेल, त्यानंतर अविश्वास प्रस्ताव मांडला गेला असेल, बंडखोरी किंवा पक्षांतर असे काही प्रकार समजा झाले तर काय करायचं अशी एक मोठी शंका आहे. त्यावर या समितीने तोडगा काढलेला आहे. नव्यानं निवडणुका झाल्या तरी त्याचा कालावधी हा पूर्वीच्या निवडणुकी एवढाच असणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या ज्या काही शंका आहेत त्याचं निरसन या माध्यमातून व्हायला हरकत नाही. विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलेलं आहे. आता संसदेत त्यावरती चर्चा होईल. ही एक देश एक निवडणुकीच्या निमित्ताने दिलेली थोडक्यात माहिती आहे. आता तुम्हीच ठरवा, या प्रक्रियेने लोकशाही खरंच धोक्यात येणार आहे का? तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.